मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसलाय। जमावबंदीचं उल्लंघन आणि परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा। राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आता राजकारणामध्ये सक्रिय होऊ लागलेत। मनसे ज्या खळखट्याक भूमिकेसाठी ओळखली जाते, अमित ठाकरेंचाही असाच अवतार पाहायला मिळाला। नवी मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या अमित ठाकरे यांनी आचारसंहितेचं उल्लंघन करत नेरूळमधील शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचं अनावरण केलं। आपल्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल अशी भूमिका अमित ठाकरेंनी घेतली। सक्रिय राजकारणात हळूहळू पाय टाकत असतानाच अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा दाखल झालाय। जमावबंदीचं उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। मी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं। त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही। माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। नवी मुंबईतील कोपरखैरण्यामध्ये अमित ठाकरेंच्या हस्ते मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। नेरूळच्या राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा 4 महिन्यांपासून झाकून ठेवल्याचं अमित ठाकरेंना कळालं। कोणतीही परवानगी न घेता अमित ठाकरे कार्यकर्त्यांसह पुतळा अनावरणासाठी गेले। पुतळा असलेल्या ठिकाणी पोलिसांकडून अमित ठाकरे आणि मनसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न झाला। नवी मुंबई पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांना न जुमानता अमित ठाकरे आणि मनसैनिक पुतळ्याजवळ पोहोचले। पोलिसांच्या डोळ्यात देखत अमित ठाकरेंकडून कार्यकर्त्यांसह पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कापड अमित ठाकरे यांनी फाडून टाकून दिलं। महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक घालत अमित ठाकरेंकडून पुष्पहार अर्पण करत अनावरण करण्यात आलं। गेली 6 महिने बंदिस्त असलेलं श्री शिवछत्रपतींचं स्मारक, जे अत्यंत घाणेरड्या कापडामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने बांधून ठेवलं होतं, ते शिवछत्रपतींचा सच्चा मावळा अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं नवी मुंबईकरांसाठी। देवेंद्र फडणवीस, आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे। शिवभक्तांनो, शिवप्रेमींनो, हे ऐका, वाचा आणि आता पेटून उठा। आचारसंहितेचा भंग करणं कुणालाही त्याच्यातून सूट नाही। कोणत्याही नेता असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, त्याला आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक आहे। आणि असं जर कोणी करत असेल तर त्याचा असलेला कलेक्टर किंवा तिथलचा असलेला आरोप, याला ते पूर्णपणे अधिकार हे निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे। कुणालाही हेतुपुरस्सर कुणावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अमित ठाकरेंच्या या भूमिकेचं कौतुक केलंय। समाजासाठी लढण्यासाठी ठाकरे कुटुंब कायमच उभं असतं, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिन आहिर यांनी केलंय। तर अमित ठाकरे राज ठाकरेंचे पुत्र आहेत, ते अशा गुन्ह्यांना घाबरणार नाहीत, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। अमित ठाकरे यांचं कौतुक करतो, यासाठी करतो की ज्यावेळी समाजासाठी काही गोष्टी करावे लागतात, अनेक वेळा हा आरोप होतो की ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरतात की 4 महिने झाले त्या पुतळ्याचं अनावरण होत नाही, पण वेगवेगळ्या कार्यक्रमाला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ येतो। ही अवस्था आणि दुरवस्था आहेत। असे अनेक महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहेत, जे आमच्या काळामध्ये किंवा या सरकारने आता पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे, पण वेळ मिळत नाही किंवा घोषणा करता येत नाही। या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं उद्घाटन करतात म्हणून जर त्यांच्यावर केसेस घडत असतील तर या महाराष्ट्रासाठी ते दुर्दैव आहे। आणि राजसाहेबांचे पुत्र आहेत, शेर का बच्चा आहे, डरेगा नहीं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंवर दाखल झालेला हा गुन्हा हा मनसेला मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे आता या गुन्ह्यावर राज ठाकरे काही भाष्य करणार का आणि मनसेची भूमिका काय असणार याकडे लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।